सेलिब्रेशन करण्यासाठी पालघर तालुक्यातील केळवे बीचला पर्यटकांची पसंती मिळत असून मुंबई, ठाणे, गुजरात आदी भागातून शेकडो पर्यटक नव्या वर्षाच्या स्वागतासह गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी येथे मोठी गर्दी करणार आहेत। या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केळवे सागरी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। केळवा रोड स्थानकाच्या पश्चिम किनारपट्टी भागातील निसर्गरम्य आणि स्वच्छ व सुंदर समुद्र लाभलेल्या केळवे बीचला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। आज मंगळवार 31 डिसेंबर 2024 या वर्षाचा शेवटचा दिवस असून दुसऱ्या दिवशी बुधवार आल्याने सरत्या वर्षाला गुड बाय व नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची थोडी गोची झाली आहे। मात्र त्यातही आनंदाचा पारा हा उंचावलेला आहे। पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, गुजरात आदी भागातूनही पर्यटक प्रचंड संख्येने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बीच परिसरात छोटे मोठे असे एकूण 60 ते 70 रिसॉर्ट असून विविध प्रकारचे व्हेज नॉनव्हेज पदार्थांनी पर्यटकांना आकर्षित करण्यास ते सज्ज झाले आहेत। केळवे बीचला शासनाकडून पर्यटन स्थळाचा दर्जा म्हणून विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने काही प्रमाणात विकास कामे झाली आहेत। तर केळवे बीच व परिसरात पेट्रोलिंग सुरू करण्यात आले असून समुद्रातील धोकादायक भागात होल्डिंग लावण्यात आले आहेत। हॉटेल व्यावसायिकांनीही सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय करण्यासोबत पर्यटकांची माहिती घेणे, मद्यपान करून धिंगाणा करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। ड्रिंक अँड ड्राईव्हच्या दृष्टीने विविध ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत विशेष बदल करण्यात आले आहेत। एकंदरीत सेलिब्रेशन मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी म्हणाल्या।